नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी.एड महाविद्यालयातील बी.एडच्या फोर्थ सेमिस्टरला जो कॉमर्स टीचिंग मेथड वाणिज्य अध्यापन पद्धती नावाचा पेपर आहे, त्या पेपरविषयी आज आपण माहिती पाहूया। मी प्राध्यापक एम.आर. जोशी, एम.ए. एम.एड. सेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। पहिल्यांदा सगळी माहिती वाचून घ्या। नमुना प्रश्नपत्रिकेच्या संदर्भात फॅकल्टी ऑफ एज्युकेशन, बी.एड सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर, पेडागॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट पार्ट सेकंड, बी.एड PSS 404-9 कॉमर्स टीचिंग मेथड वाणिज्य अध्यापन पद्धती CBCS पॅटर्न आणि या ठिकाणी मॅक्झिमम मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत पहा 50। टाईम ड्युरेशन आहे 2 आवर्स। पण सध्या कोविडच्या धर्तीवर तुम्हाला याच्यासाठी प्रत्येक तासाला 15 मिनिट म्हणून 2.5 तास त्या ठिकाणी मिळणार आहेत। तर हा वाणिज्य अध्यापन पद्धतीचा पेपर कसा असणार आहे पाहूया। पहिल्यांदा सूचना कॉमन असतात त्या वाचा। नोट टू बी क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी, सेकंड फ्रॉम द क्वेश्चन नंबर 2 to 4 सॉल्व एनी 2, थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7 सॉल्व एनी 2। मराठी वर्षनमध्ये काय दिले पहा। प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य, दुसरं प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा, तिसरी सूचना प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा। तर एकूण तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत, 7 प्रश्न असतील। पहिला प्रश्न अनिवार्य आहे। तर आता पहिला प्रश्न काय तो पहा। पहिला प्रश्न असा आहे की राईट शॉर्ट नोट्स ऑफ एनी ऑफ द फॉलोइंग एनी फोर 10 मार्क्स। इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल प्लॅन, सेकंड प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, थर्ड कॉमर्स क्लब, फोर्थ डायग्नॉस्टिक टेस्ट, फिफ्थ फायनान्शियल मार्केट। मराठी वर्षनमध्ये ह्या टिपा खाली दिलेल्या आहेत पहा। खाली दिलेल्या टिपा थोडक्यात लिहा कोणत्याही 4 वर। पहिली आहे वित्तीय नियोजनाचे महत्त्व, दुसरी आहे व्यवस्थापनाची तत्त्वे, तिसरी आहे वाणिज्य मंडळ, चौथी आहे नैदानिक कसोटी, पाचवी आहे वित्तीय बाजार। तर ह्यापैकी 4 टिपा तुम्हाला लिहायच्यात। प्रत्येक टिप 2.5 मार्काला, एकूण 10 मार्क आहेत। 1.5 ते 2 पेजेस त्या ठिकाणी टिप लिहिणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर दुसरा निबंधवाचा प्रश्न काय पहा। एक्सप्लेन द डिझाईन ऑफ युनिट टेस्ट फॉर कॉमर्स स्टुडंट्स 10 मार्कासाठी। वाणिज्य विद्यार्थ्यांसाठी घ्यावयाच्या घटक चाचणीचा आराखडा स्पष्ट करा। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे डिस्कस द व्हेरियस टाइप्स ऑफ बँक लोन्स, बँकेच्या विविध कर्ज प्रकारांविषयी चर्चा करा। 10 मार्काचा क्वेश्चन आहे। त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन एक्सप्लेन नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, अभ्यासानवरती उपक्रमांची गरज आणि महत्त्व स्पष्ट करा। 10 मार्कासाठीचा प्रश्न आहे। त्याच्यानंतर पाचवा प्रश्न काय पहा। एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ कॉमर्स सब्जेक्ट, वाणिज्य विषयाची संरचना स्पष्ट करा। 10 मार्कासाठीचा पाचवा प्रश्न आहे। सहावा प्रश्न जो आहे तो पहा। विच आर द टेक्निक्स ऑफ इव्हॅल्युएशन, एक्सप्लेन, मूल्यमापनाची तंत्रे कोणती स्पष्ट करा। 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। त्याच्यानंतर सातवा प्रश्न पहा। सातवा प्रश्न काय पहा। एक्सप्लेन द ॲनालिसिस ऑफ कॉमर्स टेक्स्टबुक, 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। वाणिज्य विषयाच्या पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण करा। तर या ठिकाणी पहिला प्रश्न जो आहे तो अनिवार्य आहे 10 मार्कासाठीचा। त्याच्यामध्ये 4 टिपा सोडवायच्या, दुसरा तिसरा चौथा या ग्रुपमधून दुसरा तिसरा सोडवा किंवा तिसरा चौथा किंवा दुसरा चौथा, आणि पाचवा सहावा सातवा यामध्ये पाचवा सहावा सोडवा किंवा सहावा सातवा किंवा पाचवा सातवा, असे एकूण तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत। 10 मार्कासाठी कमीत कमी तुम्हाला 3 ते 3.5 पेजेस लिहिणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी 50 मार्कासाठी 16 पेजेसची उत्तरपत्रिका दिली जाते। त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका नीट वाचून त्या ठिकाणी मुद्देसूद त्याचं ॲन्सर लिहिणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी प्रत्येक प्रश्नामध्ये प्रस्तावना आणि शेवटी समारोप आणि महत्त्वाचे मुद्दे लिहून त्यांचं स्पष्टीकरण लिहिता येणं गरजेचं आहे। परिच्छेदानुसार सुवाच्य अक्षरात तुम्हाला त्या ठिकाणी लेखन करायचं आहे। परीक्षेसाठी शुभेच्छा, धन्यवाद, बेस्ट ऑफ लक।